देशाची राजधानी दिल्लीच्या प्रमुख रस्त्यावर वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे चित्र होतं। वाहतूक पोलीस प्रत्येक वाहनाचा क्रमांक निरखून पाहत होते। रस्त्यावर बहुतांश विषम नंबर्सची वाहनं दिसत होती। वाहनामुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारनं 1 जानेवारीपासून वाहनांसाठी समविषम हा नियम लागू केलाय। सम तारखेला केवळ सम क्रमांकाची वाहनं रस्त्यावर येतील आणि हेच विषम तारखेच्या बाबतीत असणार आहे। या नियमामुळे रस्त्यावर येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर लगाम लागणार आहे। या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे। या नियमांविषयी दिल्लीकरांचं काय म्हणणं आहे ते पहा। ये अभी 15 डेज का एक्सपेरिमेंटेशन है, उसके बाद ही कह सकते हैं वेदर इट्स सक्सेसफुल और नॉट। बेसिक ऑब्जेक्टिव ट्रैफिक नहीं है ना, बेसिक ऑब्जेक्टिव तो पोल्यूशन है। पोल्यूशन कम होता है तो डेफिनेटली इट्स अ गुड मूव, वी कैन ऑल ट्राई। पॉल्यूशन कंट्रोल करने के लिए अगर हमें आगे फ्यूचर के बच्चों के लिए अगर हम नहीं चिंता करेंगे तो कौन करेगा। आई रियली अप्लाइड फॉर दैट, कोई इशू नहीं। नवीन वर्षात 1 तारखेपासून दिल्लीमध्ये समविषम क्रमांकांच्या गाड्या धावणार आहेत। पहिल्याच दिवशी दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि मोठ्या प्रमाणावर दंड सुद्धा केल्याचं दिसून येतंय। समविषमच्या या नियमातून महिलांना सूट देण्यात आली आहे। हा नियम सर्वांना लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। मुझे लगता है कि महिलाओं को ऐसे एग्जेम्पशन नहीं देना चाहिए, उनको भी इस रूल में फॉलो करवाना चाहिए। इमरजेंसी केस में सभी को एग्जेम्प्ट करना चाहिए, अदरवाइज ठीक है, सभी के लिए रूल होना चाहिए। 1 ते 15 जानेवारी दरम्यान दिल्लीत थंडी अधिक असते, त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात। परिणामी दिल्लीच्या रस्त्यावर वर्दळ कमी असते। मात्र उन्हाळ्यात या नव्या नियमाची कसोटी लागणार आहे। हॉलिडे होने की वजह से इसका सक्सेस रेशियो जो है हम आज की रेट पर नहीं डिपेंड कर सकते। आने वाले दिनों में जो वर्किंग डेज के अंदर आप देख सकते हैं, लेकिन इनकी जो मैन पावर है, जो एडमिनिस्ट्रेशन की मैन पावर है, वो सफिशिएंट हमें दिखी नहीं। पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे समविषमच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत। पोलिसांची संख्या वाढवण्यासोबतच बसेसची संख्या वाढवण्यावर भर द्यावा लागेल। शाळांना सुद्धा सुट्ट्या आहेत, त्यामुळं गर्दी जी आहे रस्त्यावरची ती कमी आहे। परंतु हेच खरं आव्हान आहे ते केजरीवाल सरकारचं। थंडीमध्ये तर हा प्रयोग यशस्वी होईल, मात्र उन्हाळ्यामध्ये हा प्रयोग यशस्वी होणार का, एसी शिवाय लोक बाहेर निघतील का, हे पाहणं गरजेचं आहे। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।